अध्यक्ष महोदय, नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणी पुरवठा केला जातो। महापालिकेने 175 कोटी रुपये खर्च करून गंगापूर ते बाराबंगला जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान नवीन जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे। मात्र ही संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद आहे। अवघ्या 9 महिन्यात या योजनेचा इंचभरही काम झालेलं नसताना 75 कोटी रुपये अदा केलेत। जेव्हा मी महापालिकेकडे लेखी माहिती मागवली तेव्हा महापालिकेने नाशिक यांनी मान्य केले की सदरील कामात 1 कोटी रुपयाचा प्रथम दर्शनी अनियमितता झाली आहे। असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून त्याची परवानगी घेतली गेली नाही आणि पाईप जे वापरायचे होते ते 12 मीटरचे पाईप वापरले 6 मीटरच्या ऐवजी। प्रश्न घ्या अध्यक्ष महोदय, माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत मंत्री महोदयांना की या सदरील पाणी पुरवठा योजनेमध्ये ठेकेदाराने परस्पर योजनेच्या मूळ आराखड्यात मूळ ड्रॉइंगमध्ये परस्पर मोठे फेरफार करून स्वतःच्या फायद्यासाठी तत्कालीन आयुक्त, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात निविदेतील अटी शर्तीचा भंग करून शासनाची महापालिकेची आर्थिक फसवणूक केली आहे। तसं त्यांनी उत्तरातही नमूद केलं आहे। तसेच सध्या या ठिकाणी निकृष्ट काम सुरू असल्याच्या तक्रारी असल्याने तातडीने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देणार का? दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणार का? आणि दुसरा प्रश्न, 175 कोटीच्या 12.5 किलोमीटर लांबीच्या गंगापूर धरण थेट पाईपलाईन योजनेचे इंचभर काम झालेले नसताना संबंधित ठेकेदाराला तब्बल 75 कोटी रुपये कोणत्या आधारे अदा केले याची आपण विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी लावणार का? महोदय, सदस्यांनी ज्यावेळेस ही लक्षवेधी मांडली आणि नवीन मुद्दे उपस्थित केले त्याच्यामध्ये काही अनियमितता आहे का हे तपासून घेण्यासाठी अध्यक्ष महोदय आता कुंभमेळ्याच्या अनुषंगाने हे काम चालू आहे। अध्यक्ष महोदय, तर कुंभमेळ्याचं नवीन प्राधिकरण केलेलं आहे ज्याचे अध्यक्ष विभागीय आयुक्त आहेत। तर अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये काय अनियमितता झाली आहे का हे तपासून पाहण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली याची चौकशी करण्यात येईल।